minors and cofactors of the elements of determinant. Solve example. Now this is a determinant of order 2 where there are 4 elements in this determinant. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये 4 घटक आहेत, 4 एलिमेंट्स आहेत. तिथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मायनर्स आणि कोफॅक्टर्स हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. आपल्याला इथं कोफॅक्टर ऑफ अँड मायनर ऑफ 2 ह्या एलिमेंटचे आपल्याला मायनस आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. आता इथे A11, A12, A21, A22 हे काय आहे, हा पण एक डिटर्मिनंट आहे. ह्याची ऑर्डर किती आहे, 2 आहे, ऑर्डर 2 आहे. ह्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहे आणि इट इज इक्वल टू 2, -3, 4 and 7. Now minor of 2. तर 2 हा कोणत्या पोझिशनला आहे, तर हा इथे A11 ला आहे. म्हणजे इथे फर्स्ट रो ला आहे तो आणि फर्स्ट कॉलमला आहे. इकडे सगळं आपण ह्या रो म्हणतो, याला हा फर्स्ट रो आहे आणि हा सेकंड रो आहे. फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 2 आणि -3 आणि सेकंड रो मध्ये 4 आणि 7 आहेत. आणि कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये 2 आणि 4 हे एलिमेंट्स आहेत आणि सेकंड कॉलम मध्ये -3 आणि 7 हे एलिमेंट आहे. तर इथे आपल्याला मायनस आणि को फॅक्टर कशाचे काढायचे आहे, तर इथे हा जो एलिमेंट आहे, हा जो घटक आहे A11 च्या ठिकाणी त्याचे आपल्याला मायनस काढायचे आहेत आणि को फॅक्टर काढायचे आहेत. तर मायनर कशाने आपल्याला लिहायचं आहे, M11 M घ्यायचं मायनर साठी, M फॉर मायनर. आणि 11 का घेतलंय, तर हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला हा एलिमेंट आहे म्हणून इथे आपण 1 घेतले. आता ह्याचा आपल्याला मायनर काढायचा म्हणजे काय की ह्या कॉलम मध्ये आणि ह्या रो मध्ये नसलेला एलिमेंट घ्यायचा आहे. तर तो कोणता एलिमेंट आहे, 7, म्हणून आपण 7 घेतलेला इथं. आता इथे को फॅक्टर ऑफ नंबर 2 याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर इथे आपण C11 को फॅक्टर 2 हा कोणत्या कॉलम मध्ये आहे आणि कोणत्या रो मध्ये आहे, तो 1 रो आणि 1 कॉलम मध्ये आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे -1 आणि 1 + 1. हा नंबर कशाचा आहे, रो नंबर आणि हा आहे कॉलम नंबर. 1 is here row number and 1 is here column number. -1 1 + 1 into M11 into M11 -1 स्क्वेअर किंवा -1 स्क्वेअर आणि M11 किती आहे, 7 आहे. नाउ -1 स्क्वेअर means -1 into -1 equal to +1. Therefore 1 into 7 equal to 7. Therefore cofactor of 2 is also 7. आता इथे 2 च्या ऐवजी आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे. मग इथे किती आहे, M12 रो किती आहे, फर्स्ट रो आणि कॉलम आहे सेकंड. म्हणजे A12 equal to -3. -3 चा आपल्याला मायनर घ्यायचा आहे. इथे लिहायचंय फर्स्ट रो सेकंड कॉलम M12 मायनर ऑफ -3. मग ह्याच्या अपोजिट जो आहे तो घ्यायचा. इथे आपल्याला ह्या रो मधला पण नंबर घ्यायचा नाही, ह्या कॉलम मधला पण नंबर घ्यायचा नाही. एलिमेंट दॅट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम हे आपल्याला घ्यायचे नाहीत, फक्त हा एलिमेंट घ्यायचा आहे. तर तो आहे 4. आता आपल्याला को फॅक्टर ऑफ ह्याचा काढायचं आहे. इथे परत हे सफिक्स आहेत ते चेंज होणार. 1 2 को फॅक्टर ऑफ एलिमेंट विच लाइज इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम दॅट इज -3. आता ह्याचा को फॅक्टर काढायचा आहे, -1. मग इथे जे आहेत फर्स्ट रो सेकंड कॉलम त्यांची ऍडिशन करायची आणि इथे मायनर ऑफ -3 घ्यायचा. इथे 1 + 2 होणार 3 आणि इथे मायनर किती आहे 4
म्हणजे आपण इंटू 4. मग आता -1 क्यूब इक्वल टू -1. -1 इंटू 4 मीन्स -4. The minor of 7 घ्यायचे. मायनर ऑफ 4 घेऊ आता आधी. 4 मायनर ऑफ 4. मग आता हा 4 हा एलिमेंट हा फर्स्ट कॉलमला आहे आणि सेकंड रोला आहे. त्याच्यामुळे सेकंड रोचा आधी हे घ्यायचं आहे नंबर आणि नंतर कॉलम आहे 1 इक्वल टू. आता ह्याच्या कॉलम मधला आणि ह्याच्या रो मधला नंबर नसलेला घ्यायचा. तर तो कोणता आहे? तर रिमेनिंग एलिमेंट इज -3. द कोफॅक्टर ऑफ 4 C21 इक्वल टू -1 2 + 1 इंटू M21 इक्वल टू -1 क्यूब और -1 क्यूब आणि M21 इज -3 equal to -1 into -3. Now negative becomes here positive. Answer is here 3. आता हा एलिमेंट घेऊ 7. आता तो कोणत्या पोझिशनला आहे? त्याची पोझिशन काय आहे? सेकंड रो आणि सेकंड कॉलम. मायनर ऑफ 7 इज 2. तर ह्या कॉलम मधला आणि ह्या रो मधला एलिमेंट घ्यायचा नाहीये. म्हणजे 4 नाही घ्यायचा, -3 नाही घ्यायचा. रिमेनिंग एलिमेंट इज 2. देअरफॉर M22 इक्वल टू 2. नाउ कोफॅक्टर ऑफ 7 म्हणू आपण. आता C22 इक्वल टू -1 2 + 2 इंटू M22 -1 into M22 is into 2. Now -1 raised to 4 means negative square into -1 square means 1 into 1 equal to 1. 1 into 2 equal to 2. तर ह्याप्रमाणे आपल्याला आता उरलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.